ठाकरेंच्या एका गुगलीवर महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. काँग्रेसचा संताप तर भाजप अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम ठरला आहे. सविस्तर सांगतो. मित्रांनो, राजकारणात कधी काय होईल आणि कोणता नेता कोणती खेळी करेल याचा काहीच नेम नसतो. कालपर्यंत जी महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक अगदी शांततेत आणि बिनविरोध पार पडेल असं सर्वांना वाटत होतं, इथे आता एक मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आणि या भूकंपाचा केंद्रबिंदू ठरले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. उद्धव ठाकरेंनी असा काही ट्विस्ट आणलाय ज्यामुळे महाविकास आघाडीतच ठिणगी पडली आहे. 12 मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेत निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात उतरतील अशी पक्की खात्री सर्वांना होती. मात्र ऐनवेळी त्यांनी स्वतः माघार घेत आपला मोहरा पुढे केला आणि काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटला अक्षरशः चक्रावून गेले. काँग्रेस इतकी नाराज झाली आहे की त्यांनी आता स्वतःचा स्वतंत्र उमेदवार देण्याची भाषा सुरू केली आहे. महाविकास आघाडीमध्ये पडलेल्या या फुटीचा वास सत्ताधारी महायुतीला आला असून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गट यांनी आपला गेम प्लॅन तयार करायला सुरुवात केली आहे. नक्की काय घडले? महाविकास आघाडीचे एकजूट टिकणार की विधान परिषदेत करेक्ट कार्यक्रम होणार? आजच्या या विशेष आणि सविस्तर रिपोर्टमध्ये आपण या राजकीय नाट्याचा प्रत्येक पैलू समजून घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस अगदी जवळ आला आहे. संपूर्ण महाविकास आघाडीची अशी इच्छा होती की स्वतः उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे आणि महाविकास आघाडीचे नेतृत्व करावे. सर्व काही ठरल्यासारखे वाटत होते, परंतु राजकारण हे सरळ रेषेत कधीच चालत नाही. बुधवारी अचानक युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मीडिया समोर येऊन घोषणा केली की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अंबादास दानवे हे विधान परिषदेचे उमेदवार असतील. ही घोषणा म्हणजे राजकीय वर्तुळासाठी एक मोठा धक्का होता. उद्धव ठाकरेंनी स्वतः सुरक्षित जागा घेण्याऐवजी एका सामान्य कार्यकर्त्याला आणि आक्रमक नेत्याला संधी दिली. अंबादास दानवे यांनीही भावुक होत उद्धव साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे अशी प्रतिक्रिया दिली. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी तात्काळ दावा केला की अंबादास दानवे हे केवळ शिवसेनेचे नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. पण खरी गोम इथेच झाली. परब यांनी हा दावा केला खरा, पण महाविकास आघाडीच्या इतर मित्र पक्षांना याची साधी कुणकुणही नव्हती. ठाकरे गटाने परस्पर अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केल्याने काँग्रेसच्या गोटात प्रचंड संताप उसळला आहे. काँग्रेसचे नेते आणि विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली जाहीर नाराजी व्यक्त केली. उद्धव सेनेने हा निर्णय घेण्यापूर्वी आमच्याशी कोणतीही चर्चा केली नाही, आम्हाला विश्वासात घेतले नाही असा थेट आरोप काँग्रेसने केला आहे. मित्रांनो, राजकारणात विश्वासात न घेणे हा सर्वात मोठा अपमान मानला जातो. या अपमानाचा बदला घेण्यासाठी आता काँग्रेसने एक नवी खेळी खेळण्याचे ठरवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंबादास दानवे यांना पाठिंबा देण्याऐवजी काँग्रेस आता आपला स्वतःचा स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. जर असे झाले तर महाविकास आघाडीत अधिकृत फूट पडल्याचे स्पष्ट होईल आणि निवडणुकीत हे ठाकरे विरुद्ध काँग्रेस असा सामना पाहायला मिळू शकतो. आता आपण जरा आकड्यांचा खेळ सोप्या भाषेत समजून घेऊया. विधान परिषदेची एक जागा जिंकण्यासाठी उमेदवाराला 29 मतांचा कोटा पूर्ण करणे आवश्यक आहे. सध्या महाविकास आघाडीकडे एकूण 46 आमदारांचे संख्याबळ आहे. उद्धव ठाकरे गट 20 मते, काँग्रेस 16 मते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 मते. जर महाविकास आघाडी एकजूट असती तर 46 मते म्हणजे 29चा कोटा सहज पार करून त्यांचा एक उमेदवार आरामात जिंकला असता. पण आता काँग्रेसने बंड पुकारल्यामुळे गणिते बदलली आहेत. उद्धव सेनेकडे 20 मते आहेत, त्यांना जिंकण्यासाठी आणखी 9 मतांची गरज आहे. जर शरद पवारांनी आपली 10 मते ठाकरेंच्या पारड्यात टाकली तर अंबादास दानवे 30 मतांसह सहज जिंकतील. दुसरीकडे काँग्रेसने शरद पवार गटाला थेट साकडे घातले आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे की राज्यसभेच्या निवडणुकीत आम्ही शरद पवारांना पाठिंबा दिला होता. आता विधान परिषदेसाठी तुम्ही आमच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन परतफेड करा. काँग्रेसची योजना अशी आहे की स्वतःची 16 मते प्लस शरद पवारांची 10 मते प्लस समाजवादी पार्टी एसपीची 2 मते, AIMIMचे 9 मत प्लस माकपचे 1 मत, एकूण 30 मते. याचा अर्थ असा की सध्याच्या परिस्थितीत शरद पवार हे किंगमेकर बनले आहेत.
शरद पवार ज्यांच्या पारड्यात आपली 10 मते टाकतील तो उमेदवार विजयी होईल आणि ज्याला ते नकारतील त्याचा पराभव निश्चित आहे. शरद पवारांच्या या राजकीय पॉवरमुळे सस्पेन्स आणखी वाढला आहे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ही म्हण राजकारणात तंतोतंत लागू पडते. महाविकास आघाडीमध्ये चाललेली ही धुसफूस पाहून सत्ताधारी महायुतीच्या गोटात आनंदाच्या उकळ्या फुटत आहे. अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गुप्त बैठका सुरू केल्या आहेत. अजित पवार गटाकडे सध्या 11 अतिरिक्त जास्तीचे मते आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गट एकमेकांची लढत असतील तर या फाटाफुटीचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 2 उमेदवार रिंगणात उतरवण्याची खेळी खेळू शकतो. खेळी अशी असेल की एक पक्षाचा अधिकृत उमेदवार घ्यायचा आणि दुसरा अपक्ष उमेदवार उभा करायचा. हा अपक्ष उमेदवार काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील नाराज आमदारांची मते खेचून आणेल, म्हणजे क्रॉस वोटिंग करेल. या अपक्ष उमेदवाराला महायुती दुसऱ्या पसंतीची तब्बल 237 मते देईल. जर हा प्लॅन बी यशस्वी झाला तर अंबादास दानवे किंवा काँग्रेसचा उमेदवार या दोघांसाठीही विजय मिळवणे अत्यंत कठीण होईल. देवेंद्र फडणवीस हे अशा निवडणुकीचे चाणक्य मानले जातात. त्यांनी यापूर्वीही राज्यसभेत आणि विधान परिषदेत करेक्ट कार्यक्रम करून दाखवला आहे. त्यामुळे भाजप ही आपला स्वतःचा आणखी एक उमेदवार देण्याची चाचपणी करत आहे. तर प्रेक्षकांनो, कालपर्यंत जी निवडणूक एकदम बोरिंग आणि बिनविरोध वाटत होती ती आता कोणत्याही बॉलिवूड थ्रिलर चित्रपटापेक्षा जास्त स्पायसी झाली आहे. उद्धव ठाकरेंनी दानवेंना पुढे करून एक मोठा राजकीय जुगार खेळला आहे. आता प्रश्न उभा राहतो की सर्वप्रथम काँग्रेस खरोखरच आपला उमेदवार देऊन महाविकास आघाडीमध्ये बंड पुकारणार का? द्वितीय, शरद पवार आपले जुने मित्र काँग्रेसला साथ देणार की नव्या दमाच्या उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहणार? आणि तृतीय, सर्वात महत्त्वाचे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार क्रॉस वोटिंगची जादू करून महाविकास आघाडीच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेणार का? गुरुवार हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि येत्या काही तासात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी थोडे भूकंप पाहायला मिळू शकतात. विधान परिषदेच्या या रणांगणातील प्रत्येक राजकीय गुगलीवर आमचे बारीक लक्ष राहणार आहे. म्हणून बोल एमएचच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.